महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणारा केंद्रप्रमुख गिरीश दुधे जेरबंद। दिग्रस शहरासह परिसरातील सहकारी शिक्षक, कर्मचारी आणि नातेवाईकांना गुंतवणुकीवर 15% परतावा देण्याचा आमिष दाखवून तब्बल कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा दिग्रस तालुक्यातील इसापूरचा केंद्रप्रमुख गिरीश किसनराव दुधे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। त्याच्यासह अन्य 4 आरोपींविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुष्पांजली दिनेश रंधेरिया आणि मनोज अशोक पाटील राहणार वर्धा यांनी ग्रो कॅपिटल आणि विश्वांजली व्हेंचर LLP नावाच्या बोगस कंपनीची स्थापना केली। या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी गिरीश दुधे याच्यासह विनोद किसनराव दुधे व अर्पणा विनोद दुधे तिघे राहणार दिग्रस यांनी शिक्षक, कर्मचारी व परिचितांना गुंतवणुकीचं आमिष दाखवले। आकर्षक नफ्याच्या लालसेपोटी काहींनी आजीवन जमाठेवी गुंतवल्या, तर काहींनी कर्ज काढूनही कोट्यवधींची रक्कम या योजनेत टाकली। काही महिन्यांपर्यंत 15% परतावा दिल्यानंतर अचानक नोव्हेंबरपासून परतावा बंद झाला आणि आरोपी दुधे कुटुंबासह पसार झाला। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली। अखेर काही पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दिग्रस पोलिसांनी 6 जानेवारीला 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून गिरीश दुधे याला अटक केली आहे। या घोटाळ्यात जवळपास 30 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची चर्चा असून अजून अनेक गुंतवणूकदार पुढे येत असल्यानं तक्रारींची संख्या व फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलाय।